का बहिणीचं रक्षण भावानीच का करायचं? बहिणी इंडिपेंडंट नाही आहेत का? बॅन रक्षाबंधन, स्मॅश पेट्रिआर्की. थांबा थांबा, पण आपण रक्षाबंधनाचा नीट अर्थ तरी जाणून घेतोय का? आज जरी आपण रक्षाबंधनाच्या वेळी भावाने बहिणीचं संरक्षण करावं असा अर्थ घेत असलो तरी त्याची मूळ भावना अशी होती की भावाचं म्हणजे ज्याचं रक्षाबंधन केलं जातंय त्याची रक्षा व्हावी. प्राचीन काळापासूनच भारतामध्ये रक्षासूत्र बांधण्याची पद्धत होती. ज्याच्या हातावर ते बांधलं जातंय त्याला सुख समृद्धी आरोग्य लाभावं, त्याला वाईट शक्तींपासून त्याचं संरक्षण व्हावं, सर्व संकट दूर जावीत, अशुभ गोष्टी दूर जाव्यात, म्हणून ते रक्षासूत्र बांधलं जात होतं. राजाच्या हाताला राजपुरोहित ते रक्षासूत्र बांधायचे. अहो मग रक्षाबंधन त्याचीच नवी आवृत्ती आहे. भविष्य पुराणामध्ये ना एक कथा आलेली आहे. राजा इंद्र हा असुरांपासून वारंवार पराभूत होत होता. मग राजा इंद्राला इंद्राणीने राखी बांधली आणि तेव्हापासून त्याने असुरांची दाणात दाण उडवून टाकली. तर विश्वास असा आहे की ज्याच्या हातावर रक्षाबंधन मानली जाते त्याचं असुरी शक्तींविरोधात आणि वाईट शक्तींविरोधात संरक्षण व्हावं. म्हणूनच रक्षाबंधन म्हणजे कोणीतरी कमजोर आहे म्हणून नव्हे, तर माणसाच्या रक्षणासाठी, सुखासाठी, त्याच्या मंगल कामनेसाठी हार्दिक शुभेच्छा देणारा धागा आहे. तुमची राखी भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये प्रेमाचं, विश्वासाचं आणि सुखदुःखाच्या प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी सदैव उभं राहण्याचं एक प्रतीक आहे. लोकसंस्कृतीची ही माहिती तुमच्या बहीण भावांना नक्की शेअर करा आणि प्रज्वलंतला फॉलो नक्की करा, कारण आपण सांगतो आपल्या मातीच्या कथा आपल्या भाषेत.